आता आपण काचव्या किल्ल्याला आहोत, काचव्या दुर्गावरती जाणार आहोत. नेहमीप्रमाणे काही सूचना आहेत, नेहमी प्रत्येक रिपीट करत असतो आणि त्या तुम्हाला शेवटच्या किल्ल्यापर्यंत पाठ झालं तरी सहन करावं लागतील आणि त्या कराव्यात. कारण आपला उद्देश काय की फक्त दुर्ग वाचन, फक्त इतिहास समजून घेणं नाहीये. तुम्ही ज्यावेळेस 7 किल्ले पूर्ण कराल तुमच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी असं निर्माण होईल की मला परत कुठेतरी फिरायला जायचं आणि तुम्ही तुमचं स्वप्न सुद्धा कुठल्या तरी किल्ल्यावर जाल, राईट. मग त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्हाला एक परिपूर्ण सोडा किमान काही गोष्टींचं नॉलेज असलं पाहिजे. तिथे गेल्यानंतरची सेफ्टी म्हणा, तिथे गेल्यानंतर मी ट्रेकिंग कसं केलं पाहिजे, किंवा मी उगाच धडधड मला येते आज एनर्जी आहे म्हणून पळत गेलो, घरी आल्यावर झोपून घेतलं राहिलं असं पण नको. सो बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या बॅलन्समध्ये राहिल्या पाहिजे. ते आपण 7 किल्ल्यांमध्ये हळूहळू काय काय गोष्टी कव्हर करत चाललोय. किंवा समजा तुम्हाला मी मागच्या 2 किल्ल्यांपासून मधमाशांपासून आपण स्वतःला कसं सुरक्षित ठेवू शकतो त्याबद्दल सांगतोय, जेणेकरून सह्याद्रीमध्ये आपण न पाहिलेल्या अशा खूप साऱ्या सिच्युएशन्स आहेत. आता मी 10-12 वर्षापासून फिरतोय, मी खूप एक्सपिरियन्स घेतलेले आहेत. अगदी असे एक्सपिरियन्स घेतलेत की जे खूप रेअरली घडतात, पण घडले की त्याचा खूप त्रास होतो. ॲज अ ग्रुप असाल, ॲज अ इंडिव्हिज्युअल असाल. सो अशा गोष्टींबद्दल तुम्हाला अवेअर असणं किमान किंवा त्याबद्दल माहिती असणं, त्यामुळे मग ह्या सूचना आपण रिपिटेटिव्हली देत असतो. जसं की नेहमीप्रमाणे आपण कुठलाही कचरा करणार नाही आहोत, धांगडधिंगा आपण तसं आपण नाहीच करत आहोत, पण कमी प्रमाणात करणार आहोत. दुसरी गोष्ट, मधमाशांबद्दल पुन्हा एकदा सांगू का आहे सगळ्यांचं? नवीन कुणी आहे मागच्या किल्ल्यांमधलं? अच्छा, नवीन आहे तर मी परत एकदा रिपीट करतो. तर आता उन्हाळ्याचा वेळ आहे, सो मधमाशा असतात ज्या फिरत असतात, पाणी प्यायला इकडे तिकडे जात असतात, किंवा काही काही ठिकाणी फुलं असतात तिथे ते मध गोळा करायला जातात, ठीक आहे. किंवा त्यांचा एक प्रजननाचा काळ असतो त्यामुळे त्या जास्त प्रमाणात असतात. तर त्याच्यामुळं एखादी मधमाशी अगदी असेल इकडे तिकडे आणि ती तुमच्या जवळून अगदी तुमच्या मानेवर बसली, कुठे अंगावर बसली, तिला मारायचं नाही, हात झटकायचा नाही. तुम्ही अगदी फक्त असं हात झटकलं तरी तिला इतके सेन्सेस असतात की तिला असं वाटतं की माझ्यावर अटॅक होते. मग तिच्यावर अटॅक होते, त्यांच्या इंटरकनेक्टेड सगळे सेन्सेस असतात. तिला एकटीला धोका जाणवला तर ते अख्खं पोळं तुमच्यावर अटॅक करतं. मग ते तुमच्या एकट्यावर अटॅक करणार नाही, सगळ्यांवर करेल. सो त्यासाठी म्हणून झटकायचं नाही किंवा त्याची काळजी घ्यायची. तुम्हाला कुठली काही पॅनिक सिच्युएशन वाटली लगेच आमचे आता बरेच लोक आहेत की त्यांना कुणालाही सांगू शकतो. एक बेसिक सूचना आहे. वरती तिकडे सुद्धा काही ठिकाणी आहेत, म्हणजे आपण ज्या सप्तमातृका पाहू त्या ठिकाणी मोळाच्या पोळ्याच्या खालच्या बाजूला आहेत. आता सगळा किल्ला काय आपण फिरून बघू शकत नाही, काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी दिसतात. आता आम्ही नेहमी फिरून म्हणून सांगतो. सो तेवढी आपल्याला फक्त काळजी घ्यायची. बाकी आता आपण सुरू करूया दुर्ग वाचन. तर या गडाला दुसरं एक नाव आहे, काय बरं? प्रसन्नगड. जे बऱ्याच लोकांना माहिती आहे, आणि ते नाव महाराजांनी या गडाला दिलं होतं असं सांगितलं जातं. मी त्या दिवशीच्या ग्रंथाचा उल्लेख केला होता. कुठला बरं? कुठे गेलो होतो आपण? कुठला होता? हा, कर्नाल पर्वत ग्रहण आख्यान. त्याच ग्रंथामध्ये म्हणजे मी तुम्हाला एक उल्लेख सांगितला होता की शिवनेरी विभागात महाराजांनी जुन्नर मधले सगळे किल्ले घेतले होते 1672 ते 73 दरम्यान. त्यापैकी हा एक किल्ला आहे, ठीक आहे. आणि याच वेळेस असं एक आख्यायिका सांगितली जाते, लिखित पुरावा नाही याबद्दल, पण महाराज इथे एकदा आले होते आणि त्यांना इथलं वातावरण ह्या सगळ्या गोष्टी पाहून त्यांना खूप प्रसन्न वाटलं, भारी वाटलं, म्हणून महाराजांनी या गडाचं नाव प्रसन्नगड असं ठेवलं असं सांगितलं जातं. सो म्हणजे एक्झॅक्ट रेफरन्स नाही आहेत त्याचे की बाबा हे ह्या पुस्तकात आहे, पण बा असं नाव कसं पडलं का महाराजांनी ते नाव का दिलं याबद्दलची ही गोष्ट सांगितली जाते. तर मग प्रसन्नगड याचं दुसरं नाव आहे. आणि बाकीची इथं लिहिल्याप्रमाणे त्याची अगदी खूप पुरातन किल्ला आहे. त्याच्यानुसार मग इथं चौंड आहे, चावंड आहे, चामुंडगिरी आहे, जोंद आहे, चावंडस आहे, अशी वेगवेगळी नावं अपभ्रंश होऊन या गडाला आहेत वेगवेगळ्या कालखंडामध्ये. इथं निजामशाह आहे, त्याच्यानंतर इथं मोगलांचं पण काही काळ वास्तव्य आहे. त्यानंतर शहाजीराजांचा ताब्यात जो प्रदेश होता, जे किल्ले होते त्याच्यामध्ये याचे उल्लेख सापडतात. आणि 1672च्या नंतर मराठ्यांकडे सुद्धा हे किल्ले सापडतात. फक्त आता इथे एक गोष्ट सांगायची आणि मग आपण वरती निघूया. इथं जो बोर्ड आहे त्याच्यामध्ये वरती बघा 1842 साल लिहिलंय, त्याच्या पुढे निजामशहाने ताब्यात घेतला वगैरे वगैरे असं लिहिलंय. सो आता हे जे काय बोर्ड आहे बेसिक सिच्युएशन सांगतो. ज्याला किल्ल्याबद्दल किंवा इतिहासाबद्दल जास्त काही माहीत नसतो, तो फिरायला आला त्यानं इथं वाचलं
हीच माहिती तो घेतो, किल्ला फिरलेला असतो, फोटो ती माहिती आणि पोस्ट करून देतो. पण याच्यामध्ये एक चूक आहे. निजामशहाचा काळ निजामशाही अस्तार गेलेली आहे 1636 मध्ये. कधी गेली आहे? 1636 मध्ये. शहाजीराजांबरोबर माहुलीचा तह झाला. हा सगळा प्रदेश जो निजामशहाच्या अंडर म्हणजे शहाजीराजे वजिरी करतो शहाजीराजांच्या अंडर होता, तो प्रदेश मोगलांकडे आणि आदिलशहाकडे गेला. निजामशाही त्या ठिकाणी संपलेली होती. हैदराबादची निजामशाही त्यानंतर उदयास आली. तो पूर्ण वेगळा भाग आहे, तर ती वेगळी निजामशाही. इथं जी निजामशाही होती त्याचा 1636 ला अंत झालेला आहे. पण इथं काय दिलंय 1842 ला निजामशाहीचा उल्लेख येतो, ताब्यात आला. तर इथं ते साल चुकलेलं आहे. तर प्रत्येक वेळेस तुम्ही ज्या काही लिहिलेलं वाचाल ते परिपूर्ण खरंच असेल असं नाही, त्याच्यात काहीतरी मिस्टेक असू शकतात. त्याच्यामुळे कुठेही गेल्यानंतर काही वाचाल त्यावेळेस थोडंसं क्रॉस व्हेरीफाय तुम्हाला जमलं तर तुम्ही करू शकता. वाचण्याची आवड असेल पुस्तकांमधनं म्हणा किंवा अभ्यासकांमधनं. एक क्युरियस आपल्याला क्वेश्चनरी असली पाहिजे किंवा एक बेसिक यावेळेस यांचं राज्य होतं त्यावेळेस त्यांचं राज्य होतं, तर मग इथं हे चुकतंय बाबा काहीतरी आपल्याला थोड्याशा आयडिया लावता आल्या. अगदी मी कुठल्याही ग्रुपला हे पण सांगतो, मी तुम्हाला ॲज अ मार्गदर्शक तुमच्या जर समोर उभा आहे, मी सांगतोय त्याच्यावर सुद्धा 100% विश्वास ठेवून आहे. तुम्ही तुमचं क्रॉस व्हेरीफाय करा. तुम्हाला लॉजिकली वाटलं ना आम्हाला सांगितलं हे चुकीचं वाटतंय मला जरा, तुम्ही जाऊन नक्कीच रिसर्च केला पाहिजे. सो त्यातली ही गोष्ट आहे. आणि हे फक्त इथंच आहे असं नाहीये, बऱ्याच किल्ल्यांवरती अशी माहिती लावलेली, म्हणजे त्यासाठी तुम्हाला सांगतो हे प्रत्येक वेळेस सगळंच खरंच्या खरं असेल असं. दुसरी गोष्ट, आता आपण ह्या पायरी मार्गाने जाणार आहोत आणि वरती एका ठिकाणी कातळातल्या कोरलेल्या पायऱ्याने रेलिंग सुरू होतं, तिथं आपण सगळे जाऊन थांबणार आहोत. आणि आपण प्रयत्न करूया, ट्रेकिंगचा एक नियम असतो त्यावेळेस आपण ग्रुपने जातो, म्हणजे आता हळूहळू सगळ्या गोष्टी आपण शिकूया. आता मागच्या किल्ल्यांना बराच वेळा असं व्हायचं की कुणीतरी मागं राहते म्हणून त्यांना मागं सोडून दिले, मग ते नंतर जॉईन होतात. आपण थोडा प्रयत्न असा करूया, आता आपला थोडा स्पीड कमी करूया, सगळ्या सोबत जाण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आता ऑलमोस्ट पायऱ्याच आहेत, रस्ता चुकण्याचं काही टेन्शन नाही, पण एक सगळे सोबत असण्याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे, निघायचं. बोला हर हर महादेव. चालू नाही आहे का रुद्रा? एक मिनिट थांब. तुमच्याकडे जे काय खायचं द्यायचं त्या माकडांना अजिबात द्यायचं नाही. अजिबात दाखवू नका, बाहेर काढू पण नका कोणी. आता आपल्याला ठेवायचं नाही, बाहेर काढू नका. त्याच्यामध्ये काय आहे, कसली काय नाव आहे ते तुम्हाला मी आता दाखवणार सांगणार आहे. व्यवस्थित बघा. त्यानंतर इथली जी काय या गडाची ह्या भागाची जी माहिती ती मॅडम देते. ठीक आहे. तर आता सगळ्यांनी इथं तुमच्या मागं काय प्रसन्नगड आहे, चावंड आहे. याच्या सर्व कडेला बघा एक डोंगर आलाय, अर्धा दिसतो. ठीक आहे, तर त्याला मशिदीचा डोंगर म्हणतात. जो अर्धाच तुम्हाला दिसतोय, अगदी प्रसन्नगडाला खिटून अर्धा बाहेर आलेला दिसतोय. त्याच्या कडेला दोन सुळक्यांसारखं आहे छोटं छोटं, मशिदीचा डोंगर. त्याच्या शेजारीच आपण दुसऱ्या नंबरचा किल्ला केला होता, निमगिरी. त्याच्यामध्ये 2 किल्ले आहेत, 2 दुर्ग आहेत आणि जुन्नर मधला एक दुर्ग आहे. ठीक आहे, हनुमंतगड. आता त्या निमगिरी हनुमंतगडच्या माग थोडस पुढे गेलं की सपाट टेबल लँड सारखं आहे बघा, माग धुक्यामध्ये दिसतंय अगदी. निमगिरीच्या थोडं पुढे दिसला तर तो हरिश्चंद्रगडाचा बाले किल्ला आहे. हरिश्चंद्रगडाला सुद्धा बाले किल्ला आहे. ठीक आहे, तारामतीगड का? नाही, तारामती वेगळा आहे. हरिश्चंद्रगडाचा तो बाले किल्ला आहे.
आता अलीकडच्या पुढे आला तर एक मोठा डोंगर रांग दिसत असेल तुम्हाला. त्याच्या पुढचा बघा हा समोरचा डोंगर मोठा दिसतोय. तर हा दौंड्या डोंगर आहे. दौंड्या डोंगराविषयी एक गोष्ट सांगितली जाते 1962 की 65 कन्फर्म नाही माझ्या ध्यानामध्ये, खाली गेलं 65. हा राईट. अगदी त्या डोंगरावरती एक धुक्याचा किंवा कसला अंदाज न आल्यामुळे किंवा एक मॅपिंग सिस्टीम असते विमानामध्ये ती कदाचित खराब झाल्यामुळे ते एक विमान कोसळलं होतं असं सांगितलं जातं. आणि त्या विमानात जे प्रवासी होते त्यांची जागेवर डेथ झाली होती. सो एक भयानक ऍक्सिडेंट त्या डोंगरावर झालेला आहे. त्याची एक सिलेंडर आहे तो पलीकडच्या तळमाची नावाचं गाव आहे त्या शाळेमध्ये ठेवलेला आहे. आम्ही आता परवाच जाऊन आलो. त्याचा फोटो मी ग्रुपला टाकतो तुम्हाला. तो सिलेंडर त्या प्लेनचा सिलेंडर तिथे एक पाहायला भेटतो आपल्याला. तिथंच खाली ग्रहस्थ त्याचा एक त्यांच्या घरात एक त्या प्लेनचा पत्रा सुद्धा आहे जो औषध रुपयानं पाहायला भेटतो. सो हा दौंड्या डोंगर आहे पूर्ण. त्याचा सरळ पुढे आला की एक मोठी लाईन दिसत असेल आणि करोला इकडे शुल्क दिसत राईट. सो त्याच्या पायथ्याला अंजनावाई नावाचं गाव आहे. तर त्या डोंगराला अंजनावाईचा हे म्हणतात वराडी डोंगर म्हणतात किंवा त्याला नवरा नवरी सुळके असं सुद्धा म्हणतात. तर आता या अशा सुळक्यांविषयी एक गोष्ट आहे. अगदी आपल्या लेण्याद्रीच्या मागे सुद्धा सुळके दिसतात त्याला सुद्धा वराडी डोंगर किंवा नवरा नवरीचा डोंगर म्हणतात. तुम्ही महाराष्ट्रात तर तुम्ही महाराष्ट्रात कुठेही गेलात आणि तुम्हाला जर असे सुळके दिसले आणि तिथून तिथे त्या गावात जाऊन ग्रहस्थांना किंवा बुजुर्ग लोकांना विचारलं की बाबा ते काय आहे, कसला डोंगर आहे, ते असे सुळके काय आहेत, तर थोड्याफार फरकाने बघा जास्त नाही थोड्याफार फरकाने तुम्हाला एक सेम स्टोरी सांगितली जाईल. त्या स्टोरीचं मोरल काय आहे की इथून एक पूर्वी रस्ता होता, तिथून एक लग्नाचं वऱ्हाड चाललं होतं आणि ते लग्नाचं वऱ्हाड तिथं गुडूप झाले गायब झालं अचानकपणे. मग त्याच्यात ते सांगतात हा नवरा आहे ही नवरी आहे त्याच्यामध्ये ते वऱ्हाड चाललंय. आता आपल्या अगदी हातकेश्वरची तुम्ही गोष्ट घेतली तर नवरा आहे नवरी आहे आणि नवऱ्या नवरीची गाठ बांधली जाते तो आपला नॅचरल ब्रीज तिथे दिसतो. अशी खूप छान रंगवून ती गोष्ट सांगितली जाते. आणि ही एक फक्त गोष्ट आहे असं काय वराड गुडूप झालेलं नसतं. ठीक आहे. आता गोष्ट सांगण्यामागचं कारण काय असेल बाबा तर बाबा आता काही लोक क्लाइंब करतात किंवा काही गोष्टी करतात. मग सुळके म्हणलं होतं सगळे सुळके अवघड जागा आहे सो तिथं कुणी जाऊ नये. त्याच्यामुळे कधी कुणीतरी अशी कथा पसरवून दिलेली असू शकते. त्याच्यामुळे ती पसरवून गेली आणि ती महाराष्ट्रात थोड्याफार फरकाने सेम स्टोरी अशा सुळक्यांची सांगितली जाते. इकडे पलीकडे माहुली नावाचा किल्ला तिथं सुद्धा भरपूर सुळके त्याच्याबद्दल सुद्धा अशी स्टोरी सांगितली. ठीक आहे. तर तो अंजनावाईचा वऱ्हाडी डोंगर आहे. आता इथं डायरेक्ट समोर बघा काळा काळा दिसतोय जवारीला तर त्याला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. वरती छोटंसं मंदिर सुद्धा आहे आणि त्याच्या पलीकडे ही तिथे पूर्ण डोंगर रांग आहे. त्याच्या खाली पायथ्याला एक जवळपास 900 ते 1000 वर्ष जुनं म्हणजे 9व्या शतकामधलं कुकडेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. ठीक आहे. जुन्नरमध्ये जी काही 3 मंदिर आहेत ऑलमोस्ट 1000 वर्षापूर्वीची किंवा झंझराजाने 9व्या शतकातली तर त्यापैकी हे एक मंदिर आहे. ठीक आहे. तर कळलं काय काय इकडून मासेडीचा डोंगर आहे. त्यानंतर काय निमगिरी हनुमंतगड कुठे सोडून दिला बालेकिल्ला मागे मध्ये हा मोठा डोंगर पुढे हे सुळके काय अंजनावाईचा वऱ्हाडी डोंगर तिकडे पण आहे. ह्या समोर शंभू महादेव डोंगर आणि खाली कोणतं मंदिर आहे कुकडेश्वर. ओके. आणि आता आपण कुठे चावंड प्रसन्नगडावरती. तीन मंदिरं कुठली झंझराजाला बांधलेली खिरेश्वरचं नागेश्वराचं मंदिर हे कुकडेश्वराचं आणि इकडे पारुंडे ब्रह्मनाथ पारुंडे. ठीक आहे. ब्रह्मनाथ पारुंडेचं मे बी बऱ्यापैकी झालं जुनं आहे. ठीक आहे. आपण तिकडे कधी गेलो कधी नवीन मंदिरावर घेऊ आपण. ठीक आहे. माहिती सांगण्यासाठी मी मॅडमना विनंती जय शिवराय सगळ्यांना. आज आपण अभ्यास मोहिमेला आलोय बरोबर. आपली काय आहे अभ्यास मोहीम टेकिंग प्लेस. आपली अभ्यास मोहीम काय करतोय दुर्गवाचन म्हणजे काय तुला कोणी सांगेल मला दुर्गवाचन म्हणजे काय. किल्ल्याच्या बद्दलची सर्व संपूर्ण माहिती बरोबर सगळी माहिती म्हणजे तो किल्ला साधारणपणे कधी बांधला असेल किंवा त्या किल्ल्यावर कोणाचा वावर असेल किंवा कुठल्या शतकात तो बांधला असेल त्याच्यामध्ये काय बदल झालेत. तर आपण या चावंड किल्ल्यावर जो आहेत ना तर दुर्गवाचनाची खरी सुरुवात ही चावंड किल्ल्याहून झाली. म्हणजे आता तुम्हाला ज्या पायऱ्या दिसतात ना या दिसतील किंवा हे रेलिंग दिसतंय ना हे काहीही अस्तित्वात नव्हतं. फक्त पायऱ्यात कातळातल्या त्या पण काढलेल्या होत्या. तर तर या किल्ल्याचा प्रामुख्याने उपयोग हा
कैदेसाठी केलं जायचं. निजाम होता, निजामाचा वजीर, त्याला इथे कैदेमध्ये ठेवलं होतं असा उल्लेख आढळतो. तर ह्या जे किल्ल्याचं काम सुरू झालं 2005 ला. दुर्गपूजा झाली पहिली आणि त्यामध्ये सन्माननीय खोत सर आणि खोत मॅडम यांना बसण्याचा तो मान मिळाला होता. आणि दर फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी, बरोबर अमर सर, दुर्गपूजा असते. दुर्गपूजा पहिल्यांदा ठराविक किल्ल्यांवरती व्हायची. शिवाजी टेल कडनं ती होती. शिवाजी टेल म्हणजे आपले जे टायटल स्पॉन्सर्स आहेत, गिरिमल फ्लोरा, शिवाजी टेल आणि तालिश रिसॉर्ट, हे आपले टायटल स्पॉन्सर्स आहेत. त्यापैकीच एक असणारं म्हणजे शिवाजी टेल. तर या शिवाजी टेलमुळे ह्या खरं तर दुर्ग वाटण्याला सुरुवात झाली. आणि 2007-08 पासून इथे खूप साऱ्या मोहिमा संशोधन करायला सुरुवात केली. 15 ते 20 वेळा फक्त इथे येणं जाणं झालंय विदाऊट पायऱ्या. ह्या पायऱ्या पाहतोय आपण, ह्या अलीकडच्या काळात बांधलेल्या पायऱ्या आहेत. तर हे जे फास्टनर्स लावलेत हे सगळे इथे, किंवा तुम्हाला ह्या वायर दिसतील, ह्या वायर कमीत कमी 1000 किलो वजन पेलू शकणार आहेत. म्हणजे असं वाटेल ती पातळ तार होती ती साईडला तुम्ही पाहाल जाताना. तर हे किल्ले पण ॲज इट इज इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेल्यांमधलाच एक किल्ला आहे. आणि महाराजांनी याचं नाव प्रसन्नगड ठेवलं. तर तुम्ही पाहिलं असेल, असं इथं आल्यावर आपल्याला तरी तुम्ही दमला होतात, इथं आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना एकदम प्रसन्न वाटते. म्हणजे महाराजांनी नाव ठेवलं ते अगदी रास्त आणि बरोबर नाव आहे. तर इथे आपल्याला एक वनस्पती आढळते, शिवसुमन म्हणून फुल आहे. शिवसुमन नेहमी तुम्हाला पाहायला मिळेल, फार रेअर येते शिवसुमन. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात फेरिका इंडिका आणि मराठीमध्ये गावठी भाषेमध्ये मी म्हणेल शिंदळ माकडी. तिचं साधारण फेसिंग आहे ना त्या फुलाचं, साधारणपणे माकडाच्या टाईपमध्ये येतं म्हणून त्याला शिंदळ माकडी म्हणतात. मुलांना लिहून घ्यायचंय काय, फेरिका इंडिया आणि शिंदळ माकडी. त्याच्यात अजून एक नाव आहे शिवसुमन. शिवसुमन नाव का ठेवलं? शिवनेरीवर पहिल्यांदा सापडलं म्हणून त्याचं नाव ठेवलंय शिवसुमन. आणि शिवाजी ट्रेलचं कार्य इतकं खरंच वाखण्याजोग आहे. आता हे दुर्गपूजा असेल किंवा सगळ्या किल्ल्यांचे जे आपण आता जीर्णोद्धार म्हणण्यापेक्षा आपण हेरिटेज मॅनेजमेंट चाललंय आपलं, त्यामध्ये शिवाजी ट्रेलचा खूप महत्वाचा वाटा आहे. त्यासाठी शिवाजी ट्रेलसाठी एकदा जोरदार टाळ्या होणार. तर शिवाजी ट्रेल इथे जे काम सुरू झालं ते फक्त 4 लोक होते पहिल्यांदा. सन्माननीय खोत सर, मारुती जाधव सर, तालिशचे जे आहेत सर्व प्रभाकर करपे सर आणि मिलिंद क्षीरसागर सर, ह्या 4 जणांनी सुरुवात केली. त्यानंतर जसं आपण म्हणतो जो तसे जो ज्याला ते चलं, तसं एकामागून एक त्यांना माणसं जोडत गेली. आणि हा किल्ला पाहतोय तो आपण ह्या आता चांगल्या स्वरूपात वनविभागाने त्या पायऱ्या बांधल्या आणि आपण वरती जाऊ शकतोय. पूर्वी पूर्ण असा घसरडा रोड होता. जनरेटर घेऊन येणं, ते फास्टनर लावणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही फक्त इमॅजिन करा, पायऱ्या नाहीत आणि घसरड्या रोडने आपल्याला वरती येऊन ते सगळं करायचंय. म्हणजे आपण इव्हन इमॅजिन पण करू शकत नाही. पण त्यांनी हे मूर्त स्वरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होईल. आता आपण वरती जाऊया. तुम्ही जाताना खरं तर निरीक्षण करत जा, तुम्हाला तिथे कातळात असलेल्या पायऱ्या दिसतील. जाताना पाहत जा, निरीक्षण करत जा. तुम्हाला वरती गेल्यावरती पटकन सगळ्यांनी जरा लक्ष द्यायचं, जो कोण मार्गदर्शक तुमच्या समोर असेल तिकडे. ठीक आहे, आपण सुरू करूया. तुम्हाला असं वाटत असेल जरा रेस्टची गरज आहे, बसलं तरी काही हरकत नाही. आता आपण आलोय, एवढ्या पायऱ्या चढून आलो, दरवाजामध्ये आलो. आपण तुटलेल्या पायऱ्यांनी वरती आलो, राईट? होता का तुटलेल्या तिथं पायऱ्या? बघितलं का? कातळात कोरलेल्या होत्या. कातळात एवढ्या बारीक पायऱ्या नाही कोरत ना. आता किल्ला जर समजा एवढं त्यांनी कोरला असेल तर ठीक आहे. किंवा इथं समोर एवढ्या कातळात एवढ्या कोरलेल्या पायऱ्या आहेत.
इथं एवढं छान बनवू शकला तर तिथं पण छान बनवले असतील ना. मे बी नाही म्हणजे 100% तिथं मोठ्या पायऱ्या होत्या. सो त्या तोडलेल्या का आहेत बरं. 1818ला इंग्रजांनी आपले बरेचसे किल्ले उद्ध्वस्त केले. मी निमगिरीवरती सांगितलं होतं की बाबा त्यांनी का केले, कशासाठी केले. तर त्यातलाच एक प्रकार आहे. ह्या सुद्धा पायऱ्या तशाच पद्धतीने उद्ध्वस्त केलेल्या आहेत. तर त्यामुळे आपल्याला त्या तुटलेलं पाहायला भेटतं. तुम्ही अगदी व्यवस्थित निरीक्षण करत गेलात तर तिथं सुरुंगाच्या खुणा सुद्धा दिसतात आपल्याला. ठीक आहे. जर कुणाला डाऊट असेल की सुरुंगाच्या खुणा कशा असतात, जाताना मला किंवा मॅडमना विचारा, त्या तुम्हाला दाखवतील. एक आपण समजा पहाड जर जमिनीत रोवली तर जसा होल होईल तसे अर्धे होल तुम्हाला दिसतील. अर्धवर्तुळाकार होल तुम्हाला छोटे छोटे तिथे दिसतात. सो तेच आहे तिथं. त्यामुळे त्या तुटलेल्या पायऱ्या आहेत. तर आता इथं आपण दरवाजामध्ये आलो. दरवाजामध्ये जर तुम्ही दरवाजाची रचना बघितली, तुम्हाला बोर झालाय की मला सांगा, मी बंद करून टाकेल. माझा काही विषय नाही आहे. आता सिरियसली आपण दुर्ग वाचन करायला लागलो, दुर्ग वाचन करूया. ठीक आहे, बरोबर करू नका. आणि मे बी तुम्ही मोठे आहात ना, बरेच लोक माझ्यापेक्षा तर मोठे आहेत. सो ते चुकीचं वाटतं सारखं माझ्या बारक्याने तुम्हाला सांगणं की अरे शांत बसा रे, माझ्याकडे लक्ष द्या. तर आता हा तो काय दरवाजा आहे. आपण इथून वरती आलो. इथं आपल्याला 2 शिल्प दिसतात, महत्वाची. दिसली का मला? बघा बरं. गणपती आणि गणपती. तर आता ह्या साईडला गणपती बाप्पा आहे, त्या साईडला गणपती बाप्पा आहे. जर दरवाजावर आता अशी आडवी जी का पट्टी आहे आणि तिथे गणपती बाप्पा आहे, तर त्याला गणेश पट्टी म्हणतात. काय म्हणतात? गणेश पट्टी. मग आता इथं सुद्धा एक गणपती बाप्पा आहे. तर मग इथं याचं काय प्रयोजन? तर कदाचित त्यांना आता इथं आल्याच्या नंतर इथं दरवाजा कोरायचा त्यांनी विचार केला असेल. जसं की आपण हडसरला वगैरे बघितलं, कापडात कोरलेले दरवाजे आहेत. त्यांनी या साईडला थांबा, सगळे या साईडला थांबा. खायचं काय तर सगळं बॅगमध्ये इथं माकडं भरपूर आहे. तुमच्या एकामुळे सगळ्यांना त्रास होईल. ठीक आहे, ओके. माझ्याकडे लक्ष द्या, काही गरज नाही त्याच्याकडे बघूच नका. आता माझ्याकडे बघा. तर आता इथे जे गणपती बाप्पा आहे, कदाचित ज्यावेळेस दुर्ग बांधायची किंवा बनवायची त्यांची प्रोसेस सुरू असेल त्यावेळेस त्यांनी कदाचित असा विचार केला असेल आपण इथं कातळात कोरून दरवाजा काढूया. पण दगडाचे लेअर असतात, सो इथं थोडंसं ते खराब दिसतंय. सो कदाचित त्यांना असं वाटलं असेल की इथं दरवाजा बांधणं किंवा तेवढ्या पद्धतीने ते कोरणं पुढे जाऊन दगड खराब लागू शकतो. कारण तिकडे तुम्ही जर बघितलं की त्या साईडच्या ते चिरे गेलेले आहेत, लेयर्स वरनं बऱ्याचशा गोष्टी कळतात. असं एक कारण असू शकतं. तर दुसरं एक कारण असं की इथं जर वरती आला डायरेक्ट दरवाजा असतो तर डायरेक्ट समोर येतो. सो ते एक सुरक्षेचं कारण आहे की दरवाजा इकडे जर बांधला तर तो एक लपवण्याचा दृष्टिकोन होतो. त्यामुळे मग हा दरवाजा ह्या साईडला बांधला. इथे त्यांनी सुरुवात केली असेल, पण नंतर त्यांनी मग दरवाजा ह्या साईडला शिफ्ट केला. त्यामुळे कदाचित गणपती बाप्पा शिल्प कोरलंय आणि त्यानंतर दरवाजा कोरायचा विचार केला असेल, मग तो त्यांनी टाळला असेल आणि मग इकडे नंतर हा दरवाजा बांधला असेल. त्यामुळे इथे एक शिल्प दिसतं आणि दुसरं शिल्प इथे गणपती बाप्पाचं दिसतं त्या दरवाजावरती. पण आता हा दरवाजा बराचसा बांधीव आहे आणि इकडची बाजू आहे तेवढी फक्त कोरलेली आहे. सो हा जो काही काळ आहे तो एकच असणार आहे. म्हणजे असं नाहीये की बाबा मग इकडे कोरायचं सोडले मग इकडे परत बांधकाम आहे, मग हा नंतर वेगळ्या काळातला असेल. सो एकाच काळात झालेला असावा. आता एक्झॅक्ट असा कधीचा काळ असेल तर पुन्हा एकदा आपण यादवांच्या स्थापत्यावर येऊया. यादवांचं स्थापत्य जर बघितलं आपण तर मोठे मोठे ब्लॉक्स असतात, तिरपी रचना असते आणि तिसरी गोष्ट नॉर्मली त्यांचे एंट्रन्स चौकोनी असतात. सो ऍज पर माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या अभ्यासानुसार इथं चौकोनी एंट्रन्स आहे, गणपती बाप्पा पण आहे, यादवांचं साम्राज्य म्हणजे हिंदूंचं साम्राज्य पण आहे, ब्लॉक सुद्धा मोठे मोठे आहेत. सो हा दरवाजा यादवांच्या काळातला असू शकतो. किल्ल्याचे उल्लेख पाहता किंवा कथा आख्यायिका अशा सगळ्या गोष्टींनुसार किल्ल्याचं फार प्राचीन सांगितलं जातं. जसं की मी तुम्हाला निमगिरी गडावर सांगितलं, हडसर गडावर सांगितलं की बाबा सातवाहनाच्या काळात चौक्या होत्या, त्यानंतर बाबा किल्ल्यांना कसं महत्व आलं, का किल्ल्यांची निर्मिती नंतर कशी झाली. सातवाहनाच्या काळात किल्ले असतील असं नाही, पण त्या काळापासून या गडाबद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात. कारण गडावर एक चावंडा देवीचं मंदिर आहे आणि त्याची एक जुनी ग्रंथपुराणामध्ये आख्यायिका किंवा त्या हिशोबाने आहे. त्याच्यामुळे या गडाला त्या हिशोबाने प्राचीनत्व जास्त आहे बाकीच्या गडांच्या तुलनेत. मग त्यामुळे आता हा ऍस्ट्रो स्थापत्य यादवांच्या काळातला असू शकतो असं आपण म्हणू शकतो. आता आपण रचना थोडी पाहूया. तर आता इथे हा बुरुज आहे. आता तुम्हाला हे जे काही दिसतंय हा फक्त थोडा भाग दिसतोय. हा बुरुज पलीकडे पूर्ण एक मोठं बांधकाम होतं जे सरळच्या सरळ खाली ढासळलेलं असणार आहे. जे की आपण जर इथून खालून बघितलं तर तुम्हाला कळेल की पुढे एक असा पूर्ण मोठा भाग असेल आणि त्याच्यावर हा सगळा बुरुज असणार आहे अगदी लांबपर्यंत. तर मग आता हा बुरुज सगळा ढासळलेला आहे. म्हणजे इथं सुद्धा एक बुरुज होता. इथं तुम्ही बघताय तर इथं सुद्धा हा तिरपी रचना गेली आणि इथं सुद्धा वरती एक बुरुज होता. दिसते रचना छोटा दिसते पण बुरुजच आहे. ठीक आहे. आणि हा इकडे पूर्ण चौकोनी भाग केलेला आहे. आणि आपण ज्यावेळेस वरती जाऊ त्यावेळेस आपल्याला दिसेल
की ह्या बुरुजाच्या पलीकडून असं कातळात कोरलेला असा छोटा रस्त्यासारखं तुम्हाला दिसेल. त्याच्यात गवत उगवलेलं आहे आता अगदी, पण तो गस्तीचा मार्ग आहे. म्हणजे सुरक्षेचे दृष्टिकोन बघा. आता विचार करा, आपण ज्या मार्गाने वरती आलो त्या मार्गाने आपण वरती आपण सोडा 1000, 2000, 500 काय जी काय शिबंदी असेल, चतुर असेल, तो वरती येतोय. तो ह्या मार्गाने वरती येतोय. तुम्ही इथून जरी बघितलं तर तुम्हाला बरंच लांबपर्यंत दिसतं. आता असा विचार करा, इथं सगळे शत्रू आहेत, इथं बुरुज आहे, मावळे तिथून बघू शकतात, तिथून मारा करू शकतात, इथं बुरुज आहे, इथून मारा करू शकतात. असाच सरळ सोट या कड्याच्या खाली तिकडे वरती गस्तीचा मार्ग आहे, तिथून सुद्धा डायरेक्टली खाली मारा करू शकतात. म्हणजे येणं प्रकारे सगळ्या साईडने तो काय केलेला आहे, हा मार्ग सुरक्षित केलेला आहे. म्हणजे तिथं शत्रू येणं जवळजवळ अशक्य आहे. बरं, त्यातही शत्रू प्रयत्न करून किंवा येणं प्रकारे इथपर्यंत जर आलात तर इथं सुद्धा काय, इथून सुद्धा मारा करता येऊ शकतो. आता इथून वरती इथून पण मारा करता येऊ शकतो. त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट, तुम्ही आता जाताना बघा, चला सगळे त्या साईडला बघा, दरवाजाकडे बघा. आता जाताना तुम्ही बघाल, आताची मी गोष्ट सांगतोय, दरवाजा तिथं खाली छोटासा होल आहे उंबऱ्याच्या खाली, ठीक आहे. तर अगदी आपल्या घरांना सुद्धा असे होल असतात. त्याचा वापर आपण कशासाठी करतो, घर वगैरे धुतलंय त्याचं पाणी आउटलेट करण्यासाठी. तर त्याचा वापर आहे पाण्याचा आउटलेट करणं. पण अजून एक गोष्ट अशी पण सांगितली जाते की समजा इथपर्यंत शत्रू आलाय आणि असं सांगितलं जातं, मी त्याच्याबद्दल शुअर नाहीये किंवा युद्धनीतीनुसार खरंच तेवढ्या प्रमाणात प्रत्येक वेळेस ते वापरलं जायचंय का याबद्दल तेवढा असं काही संशोधन झालेलं नाहीये. पण असं सांगितलं जातं बऱ्याच अंशी किंवा इतिहास अभ्यासक असं सांगतात की तिथं जर आतून उकळलेलं तेल किंवा पाणी जर टाकलं तर त्या होलमधून ते सगळं बाहेर येईल. आणि आपण सकाळी किती गरम पाणी घेतो आपल्याला माहिती आहे, आणि किती गरम पाण्यामध्ये आपण उभं राहू शकतो ते आपल्याला माहिती आहे. उकळलेलं समजा पाणी त्या होलमधून खाली आलं आणि इथं शत्रू सैन्य आहे तर त्याला इथं उभं राहायला जागा भेटणार नाही. सो त्याची सुद्धा इथं तारांबळ होऊन जाणार आहे, जागा त्या जागा खाली जायला. तर त्या होलचा एक दुसरा वापर असा आहे की उकळलेलं तेल किंवा पाणी तिथून सोडून इथं मोठ्या, म्हणजे आता पहिली गोष्ट योग्य वाटत नाही म्हणूनच मी सांगितलं की तेल जेव्हा आपण परत सोडू तिथून पायऱ्यांवरच जाणार, पायऱ्या होणार, तेलकट होणार किंवा त्या सगळ्या गोष्टी आहेत की अगदी तुम्ही पाणी सोडू शकता. पण विषय काय आहे, तो होल खूप छोटा आहे आणि तुमच्याकडे इथे समजा आता आपणच एवढे आहेत विचार करा, म्हणजे लॉजिकली विचार करा झाला. मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय का, काही गोष्टी अशा आहेत अगदी मोठे मोठे अभ्यासक ती सुद्धा ही गोष्ट सांगतात, पण त्याच्याबद्दल आपण लॉजिकल विचार करत नाही. त्याच्यामुळे मी दुहेरी गोष्ट सांगतो. अभ्यासक असं सांगतात, मला नाही पटत, पण तरी पण मी तुम्हाला सांगतो. आता आपलाच विचार करा की आपण सगळेजण इथं उभे आणि तिथून उकळलेलं तेल सोडलं, किती पायाखाली जाईल आपल्या, किंवा तिथं किती छोटा होईल, किंवा किती वेळात ते येईल, किंवा ते येऊन आपल्या पायाखाली पाय भिजायला किती वेळ लागेल त्या होलच्या मानाने, राईट. सो ते लॉजिकल नाही वाटत आहे, पण काही अभ्यासक असं सांगतात. म्हणजे त्याच्यामुळे मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगून ठेवतो. आणि मी नॉर्मली एकच गोष्ट कधीच सांगत नाही, म्हणजे हा अभ्यासक असं पण सांगतो, तो अभ्यासक तसं पण सांगतो, आणि मला लॉजिकल हे वाटतं. मग तुमचा विचार किंवा तुमचा एक दृष्टिकोन त्या पाहण्याचा ऑटोमॅटिक तयार होता. त्याच्यात तुम्ही जेव्हा स्वतः अभ्यास करायला लागेल तेव्हा तुमचा एक स्वतःचा दृष्टिकोन बिल्ड होईल आणि तुम्ही एक स्वतःचं लॉजिक सुद्धा लावू शकाल. आणि हे सगळं मी का सांगत असतो, जेणेकरून तेव्हा जेव्हा तुम्ही एकटे कुठल्याही गडावर जाल ना, तुम्हाला ही पण गोष्ट माहिती आहे, तुम्हाला ही पण गोष्ट माहिती आहे, एखादी नवीन गोष्ट तिथे तिसरी जर आली ना तुमच्या डोळ्यासमोर, तुम्हाला तुमचं लॉजिकल सगळं ऑटोमॅटिक क्लिअर होतं आणि तुम्हाला ती दगड सुद्धा बोलतात तुमच्याशी. म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपण ज्या गोष्टीविषयी जास्त विचार करतो त्याचं ऑटोमॅटिक आपल्याला ज्ञान होत जातं किंवा त्या हिशोबाने आपल्याकडे गोष्टी येत जातात. तसं तुमचं ह्या दगडांची ज्यावेळेस बॉन्डिंग होईल किंवा ह्या गडांची बॉन्डिंग होईल, ऑटोमॅटिक तुम्हाला भरपूर सगळ्या गोष्टी येऊन जातील तुमच्याकडे. तुम्ही जर मला 4 वर्षापूर्वी बघितलं असते की मी जेव्हा स्वतः अभ्यासक म्हणून मार्गदर्शन करायला उभं राहिलेलं आहे, तुम्हाला वाटणारच नाही का हा मार्ग गायकवाड आहे, म्हणजे मला वाटत नाही स्वतःला. सो तुम्ही जेव्हा नेहमी जाल अशा सगळ्या गोष्टी बघाल, आख्यायिका वाचा, दंतकथा ऐका, सगळ्या गोष्टी ऐकायच्या. म्हणजे त्या गोष्टी त्यासाठी समजून घ्यायच्या असतात. आपल्याला पटतो न पटतो तो भाग थोडा पुढचा आहे, तर त्याला खरंच काही रेफरन्स असेल का, तो भाग थोडा पुढचा आहे, पण सगळ्या गोष्टी आपण आधी जाणून घेतल्या पाहिजे. ठीक आहे, पटत नाही म्हणून लगेच सोडून पण द्यायचं नाही. त्याच्यामुळे मग मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगतो. सो ते लॉजिकल वाटत नाही, पण त्याच्याबद्दल असं सांगितलं जातं. आता आपण रचनेमधलं बघून घेऊया. आता इथं तुम्हाला एवढं मोठं बांधकाम दिसते, पण तुम्हाला सिमेंटिंग दिसत नाही याच्यामध्ये. इकडे मागच्या याच्यात तरी इकडे पण दिसत नाही. सो याच्यामध्ये काय असतं बघा, आता हे चला हा दरवाजाच बघू आपण. एवढं मोठं बांधकाम आहे, तर याच्यात एक छोटं गोष्ट आहे बघा, तिथं मध्ये दरवाजा तुटलेला आहे, मॅडम दाखवत होते बघा. जाताना सगळ्यांनी आवश्यक बघा, लगेच तिथे जाऊ नका. आणि आता मॅडम जिथं हात लावलाय तिथे एक लोखंडाचा रॉड आहे. सो श्लोक दादांनी तिथं हात लावलाय, तो लोखंडाचा रॉड आहे 2 दगडांच्या मध्ये. तर बांधकामाची एक पद्धत असते, व्यवस्थित ऐका. आता दादाजी ते तुम्हाला प्रश्नांमध्ये विचारू शकतात, खाली हिंट देऊन ठेवतो तुम्हाला. ठीक आहे, आता हे जे काय बांधकाम आहे, जे दगडांचं बांधकाम असतं दुर्गांवरचं, त्याच्या 3 पद्धती असतात. त्यातली एक पद्धत इथे जी आपल्याला वापरलेली आहे, 2 दगड आहेत
त्याच्यामध्ये खाली एक होल घेतला जातो, वरच्या दगडात एक होल घेतला जातो, त्याच्यामध्ये शिसं ओतलं जातं, एक तो लोखंडाचा रॉड टाकला जातो आणि वरचा दगड त्याच्यामध्ये फिट केला जातो. तो दगड हलत नाही. आता हे वर्षानुवर्षाचं बांधकाम ते बघा तुम्हाला दिसतंय. आता योगाने ते तुटलेलं आहे काळाच्या ओघात, त्याच्यामुळे आपल्याला तिथला तो लोखंडाचा रॉड आपल्याला पाहायला भेटतो. तर ही झाली बांधकामाची एक पहिली पद्धत. दुसरी पद्धत अशी आहे, आपल्याकडे वेळ आहे की नाही मला माहिती नाही, आपण जर वेळ शिल्लक राहिला तर मंदिराकडे जाणार आहोत, जर गेलो तर तिथे मी अवश्य दाखवेल, नाही गेलो तर मग तुम्हाला फोटो वगैरे टाकेल मी. इंटरलॉक सिस्टीम असते. खालचा जो दगड आहे त्याच्यामध्ये एक दोन्ही साईडने त्रिकोण अशा प्रकारचे एक छोटासा खड्डा घेतला जातो आणि वरच्या साईडला जसं हे शिल्प कसं बाहेर आलंय आता गणपती बाप्पाचं, तसंच त्याच आकारामध्ये इथे ज्या पद्धतीचा शेप आहे या वरच्या दगडामध्ये तसा शेप बाहेर ठेवला जातो. त्याला मेल दगड म्हणतात, खालच्याला फिमेल म्हणतात. म्हणजे मेल फिमेल असं ते इंटॅक्ट केलं जातं, त्याला इंटरलॉक सिस्टीम म्हणतात. ते एकमेकात अडकवले तरी सुद्धा ते काही दगड सरकत नाही. ही झाली दुसरी पद्धत. तिसरी पद्धत महत्वाची, तुम्ही ऐकलं असेल भाताचा तूस, गूळ, चुना, शिसं असं सगळं एकत्र करून, जसं आज आपण वाळू आणि सिमेंट एकत्र करून विटांच्या बांधकामामध्ये वापरतो, तसं त्या काळामध्ये भाताचा तूस, गूळ, शिसं, अजूनही काही डाळी किंवा असा प्रकार वापरला जायचे, भेंडी वापरली जायची, अजूनही काही पदार्थ आहेत तर त्यांचं एकत्र मिश्रण केलं जायचं, त्याची पेस्टिंग बनवली जायची आणि ती ह्या दगडांच्या बांधकामामध्ये वापरली जायची. हे 3 प्रकारे मुख्य बांधकाम आपल्याला गडांवरती दगडांमध्ये तुम्ही जर पाहाल तर ते तुम्हाला दिसतं. तर इथे आहे, इथे लोखंडाचा रॉड वापर करून आपल्याला दिसते. अजून काही कुणाला प्रश्न असेल तर विचारा, किंवा जर काही ऍडिशन असेल तर मॅडम सांगते. ओके, आता ह्या दरवाजाच्या मागे, आता हा दरवाजा लॉक असेल, इकडे पलीकडे एक होल दिसेल, शोकदादा जिथं उभा आहे तिकडे पाहतो तिथे एक होल आहे, ठीक आहे, त्या साईडला एक होल आहे. तर दरवाजा ज्यावेळेस लॉक असतो, जसं आपण आतून आज कडी लावतो, त्या काळी आता मोठे दरवाजे कडी तर असायची, पण त्याला एक आडगळ म्हटलं जायचं, एक आगळ म्हणतात, आडगळ म्हणतात, अजूनही काही शब्द असू शकतात. तर त्याच्या मागे एक मोठा होल आहे, ह्या साईडला मोठा, ह्या साईडला छोटा आहे. सो ज्यावेळेस तो दरवाजा ओपन करणार आहे त्या होलमध्ये तो इकडे टाकून द्यायचा आहे, ठीक आहे, आणि इकडे एक छोटा होल आहे, त्याच्यामध्ये तो ज्यावेळेस लॉक करणार आहे त्यावेळेस तो अडकून द्यायचा. तर तो मला वाटतं ह्या होलपर्यंत तो येत असावा, इथून तुम्हाला ते बघता पण येऊ शकतं. आणि दुसरी एक गोष्ट असं की आता हा सगळा एवढा बुरुज आहे, याच्यामध्ये पाणी आउटलेट नाहीये जास्त, काही पाणी बाहेर जायला, तर याच्यातलं पाणी पण त्याच्यातून कदाचित आउटलेट होत असेल. आता इथं सुद्धा तुम्हाला जो होल दिसतोय, आता इथं तुम्हाला जास्त काही आउटलेट दिसत नाही, वरती एक छोटा होल दिसतोय बघा, इथं मध्ये दिसतोय वरती, इथं एक ठेवलाय, इथे एक ठेवलाय, आणि अगदी हे पाणी सुद्धा काढून सुद्धा दिलेलं. म्हणजे काय, आता हे आउटलेट का काढावे लागतात, समजा जर धोधो पाऊस कोसळतो तर मातीच्या कणामध्ये सुद्धा एवढी ताकद असते की समजा तटबंदी आहे, तुम्ही त्याला पाण्याला आउटलेटच केलं, त्याच्या खाली ही माती जर हळूहळू खाली जात राहते, त्या मातीच्या कणामध्ये जी ताकद असते की ती माती जर खाली 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 जिरत राहिली तर तुम्ही ही जी तटबंदी ती हळूहळू अशी तिरपी होतात, ढसळून जातं. सो तुम्ही ज्यावेळेस बांधकाम करता त्यावेळेस तुम्हाला आउटलेट काढावेच लागतात. म्हणजे आपण ज्या जांग्या म्हणतो बुरुजांमध्ये, त्या वॉटर आउटलेटचं सुद्धा काम करतात. बंदुकीचा मारा, बाणांचा मारा किंवा सुरक्षेच्या कारणास्तव तर केलाच जातो, पण त्या जांग्या सुद्धा वॉटर आउटलेटच काम करतात. सो हे एक ऍज अ वॉटर आउटलेट सुद्धा आहे, इथे एक होल आहे. सो मे बी वॉटर आउटलेट आणि तो जो अडकळ टाकली जाते त्याच्या संदर्भात काहीतरी लॉकिंग किंवा काहीतरी ते कदाचित असू शकतं. एक्झॅक्ट रेफरन्स त्याच्याबद्दल नाही आहे, ठीक आहे. आणि इतिहास असाच असतो, इथं हे असंच होतं असं कोणीच सांगू शकत नाही. इव्हन आज मी ह्या गडाबद्दल तुम्हाला जेवढं काय सांगतो, ह्या गडाबद्दल, ह्या दरवाजाबद्दल एखादा छोटा कागद सापडला तुम्हाला उद्या जाऊन, तर आजपर्यंत मी जे सांगतोय ते बदललेलं असतं आणि ते आपण सगळ्यांना स्वीकारावं सुद्धा लागतं, कारण तो इतिहास आहे, ठीक आहे. म्हणजे इतिहास असाच असतो, फक्त तो आपण किती अभ्यासतो किंवा काय रिसर्च येतोय समोर त्या गोष्टींवर डिपेंड आहे, ठीक आहे. अजून काही क्वेश्चन कोणाला? हा, बाकीचं काय असं मॅडम करतो. आपण आता खाली येताना पायऱ्या पाहिल्या, आधी कातळ कोरीव पायऱ्या पाहिल्यात बरोबर, आणि नंतर आपण दगडांच्या पायऱ्या पाहिल्यात. म्हणजे याच्यावरून आपण एक साधारण अंदाज लावू शकतो की त्या 2 वेगवेगळ्या कालखंडातल्या पायऱ्या असाव्यात. तर हडसरला पण आपण पायऱ्या पाहिल्या, हडसरला पटापट पाय टाकत सगळे गेले, पण इथं मी सांगितलं की हात टेकवा, म्हणजे पायात रेजर्स किती येते, जवळ 2 ते 2.5 फुटी रेजर्स. त्याचं कारण काय असेल, तुम्ही पटापट चालले सुरुवातीला, पण नंतर काय झालं, दम लागला. म्हणजे शत्रू जेव्हा आपल्याकडे येतोय तेव्हा त्याची दमछाक व्हावी या हेतून त्या पायऱ्यांची निर्मिती केली गेलेली आहे. 2.5 फूट पायरी सोपी नाहीये. आता आपण मला हे तरी वरती टाकायचं म्हटलं तरी मला त्रास होणार आहे. 2.5 फूट टाकायचं म्हटलं, शत्रू तो त्याच्याकडे काय रिकामा नसणार आहे, तो त्याच्यावर त्याचं काहीतरी शस्त्र असणार आहे ना, ते घेऊन येणार आहे, त्याच्यामुळे त्याला ते अवघड जाणार आहे. म्हणून या पायऱ्यांची निर्मिती केली गेली असावी. आणि कदाचित ही निर्मिती आहे ती शिलाहार राजांच्या काळात किंवा यादवांच्या काळात झालेली असावी. त्याचप्रमाणे हा जो परिसर आहे आपला,
समृद्ध आणि वनजीवनाने इतका समृद्ध असा परिसर आहे. आता आपण पाहतो ते 50% पण जंगल राहिलेलं नाही, वन राहिलेलं नाहीये. त्यावेळेस प्रचंड दाट झाडी होती. आपल्या जुन्नरचं लाकूड त्या काळामध्ये एक्सपोर्ट केलं जायचं. जुन्नरचं लाकूड त्या काळामध्ये एक्सपोर्ट केलं जायचं आणि त्या लाकूड व्यापाऱ्यांना संरक्षण म्हणून कदाचित ह्या किल्ल्याची निर्मिती केली गेली असावी असा पण एक अंदाज इतिहास तज्ञ सांगतात. आणि कातळ पाहिला असेल तुम्ही. आपल्या शिवनेरी पण कसं आहे, दोन्ही बाजूनी कातळ आहे की नाही असं. मग कातळाचा वापर काय होतो, शत्रूला सहज. अरे तुम्ही इथे चढायचं म्हटलं तर चढणार आहे का, नाही चढू शकत. म्हणून किल्ल्यांची निर्मिती करताना बऱ्याच ठिकाणी अशा दगडांचा पण विचार केला गेलेला आहे. अजून एक तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगितलं होतं आता मध्ये एक दरवाजा होता छोटा, त्याबद्दल मी मागाशी तिथे होल दाखवलं होतं, कोणी पाहिलं ते खाली येताना होल दाखवलं होतं. मला येताना ऑब्झर्व करता सांगितलं होतं ना. काय ऑब्झर्व केलं, काय दिसलं तुम्हाला? मॅडम सांगितलं तिथे काहीतरी होतं. पाण्याचा आउटलेट पण होतं. काय असेल, दरवाजा असेल. जेव्हा हे उद्ध्वस्त झालं सगळं आपलं हॉर्बिटचं आणि अजून एक मॉर्बिस काय त्याच्या तोफांचे नाव मी सांगते नंतर, ते वापरून ते तोडलेले कडे. आपला हा अर्धा किल्लाच या अर्धाच किल्ला आहे. त्या कातळकोरी पायऱ्या पाहिल्या, आपल्याला एक पाय टाकू एवढीच पायरी, म्हणजे ती पायरी किती लांब असू शकते आपण कल्पना. जर हाडसरचं तर एवढं लांब आहे, म्हणजे कदाचित त्या समकाळातलेच किल्ले आहेत नाही, मग कदाचित ह्या किल्ल्यांच्या पायऱ्या पण तेवढ्याच लांब असतील. म्हणजे हा किल्ला एवढा उद्ध्वस्त केलेला आहे. तो किल्ला आपल्याला पुढच्या पिढ्यांसाठी, हजारो पिढ्यांसाठी आपल्याला आहे तसा ठेवायचा. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. त्यासाठी यांचा हा सगळ्यांचा अट्टहास आहे तो. ठीक आहे. एक छोटंसं ऍडिशन आहे आणि आपण पुढे कसं करायचं ते सांगून मी निघतो. मॅडमनी खाली शिवाजी ट्रेल बद्दल मॅडमनी सांगितलं होतं. अच्छा बरं, आपण नंतर कंटिन्यू करू. ठीक आहे. दादाला मध्ये थांबणं बरं नाही. एक 2 मिनिटांचा वेळ घेतोय आपण. एक जरा वेळ घेऊया. बच्चे कंपनी आपण पहा, शिवरायांचा इतिहास आहे त्याच्यामध्ये. आपण त्यावेळेस आपलं काम त्या किल्ल्यावर आल्यानंतर थोडासा जे गोष्ट हा फक्त इथं यामधला तुम्ही साथ दिली, एकदम छान असं आपलं होऊन जाईल. आम्ही गड्या डोंगरावर राहणार, साखर शुभाच होणार, साखर शुभाच होणार. आम्ही गड्या डोंगरावर राहणार, साखर शुभाच होणार. आम्ही गड्या डोंगरावर राहणार, साखर शुभाच होणार. निशान भगवे भूवर फडके, निशान भगवे भूवर फडके. शत्रूचे मग काळीज धडके, शत्रूचे मग काळीज धडके. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार. साखर शुभाच होणार, साखर शुभाच होणार. आम्ही गडा डोंगरावर राहणार, साखर शुभाच होणार. आम्ही गडा डोंगरावर राहणार, साखर शुभाच होणार. तानाजी होता वीरच मोठा, तानाजी होता वीरच मोठा. लढता लढता पडला पठ्ठा, पडला 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 पठ्ठा. नाही धीरच सोडणार, नाही धीरच सोडणार. साखर शुभाच होणार, साखर शुभाच होणार. आम्ही गडा डोंगरावर राहणार, साखर शुभाच होणार. आम्ही गडा डोंगरावर राहणार, साखर शुभाच होणार. संताजी धनाजी रणात दिसता, संताजी धनाजी रणात दिसता. शत्रू पळे प्रतिबिंब पाहता, शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. गोड नाही पाणीच पिणार, गोड नाही पाणीच पिणार. साखर शुभाच होणार, आम्ही गड्या डोंगरावर राहणार, साखर शुभाच होणार. बाजीराव तो वीरच मोठा, बाजीराव तो वीरच होता. कणस खाऊन लढला पठ्ठा, कणस खाऊन लढला पठ्ठा. कणस खाऊन लढला पठ्ठा, कणस
पाहून पडला फटका. बोलत दौडीत नेणार परत डोळीत येणार आम्ही गड्या डोंगरावर राहणार आम्ही गड्या डोंगरावर राहणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार जगदंबेच्या कृपा प्रसादे जगदंबेच्या कृपा प्रसादे शिवरायांचा आशीर्वाद शिवरायांचा आशीर्वाद मोर आम्हीच लढणार मरमर आम्हीच लढणार साखर शिवाच होणार साखर शुभाच होणार साखर शुभाच होणार शिवाजी महाराज की जय भवानी छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती राजाराम महाराज की जय छत्रपती ताराराम महाराणी की जय श्रीराम. वगैरे म्हणतो ना आपण तसा प्रकार आहे हा बुरशीसारखा असा. तर त्याच्यामध्ये ते लायकेन ऍसिड असतं त्याच्या मुळामध्ये आणि ते तुमचं दगड ढिसूळ करतं. मग दगडाचा मुरम होतो, मुरमाची नंतर माती होते. तर ह्या वनस्पतीमुळे ती प्रोसेस होते. म्हणजे आपण जे पूर्वी म्हणतो ना की आपलं दख्खनचं पठार लावापासून बनलेलं आहे. लावा थंड झाल्यानंतर खडक झाला कम्प्लीट असा एकदा अग्निजन्य खडक. मग माती कशी तयार झाली तर याचं योगदान आहे ह्या वनस्पतीचं की जे आपली माती आल्यानंतर मग आपण त्या मातीत धनधान्य पिकवलं आणि आपण खाल्लं. तर माती बनवायची प्रोसेस इथून स्टार्ट होते ह्या वनस्पती. आणि हे एक इंडिकेटर आहे की झिरो प्रदूषण. हे तुम्हाला आता तुम्ही असं आपल्याकडे पण दगडी वगैरे खडक वगैरे तिथं कुठं दिसणार नाही. हे जिथं झिरो प्रदूषण आहे तिथंच फक्त ही अशी वनस्पती आढळते. याचा एक अजून एक सांगतो. हे दगड फुल आमचे ठाकर साबण माझे गडी आहेत. याचा वापर किडनी स्टोन साठी होतो. म्हणजे आयुर्वेदिक उपचारामध्ये दगड फुल वापरलं जातं. ते पुढे देतात पण सांगत नाही. फार मला रिक्वेस्ट करायला लागते तेव्हा एखादी गोष्ट सांगतात मला. तर दगड फुल हे किडनी स्टोन साठी औषधी तुम्ही जे म्हटले ना टिसूळ करतं. बरोबर बरोबर. ठीक आहे, आपण बराच वेळ इथंच थांबलोय. विषय कसा आहे की आपण एका वेळेमध्ये डिझाईन केलेला आहे. आमच्याकडे सांगण्यासाठी खूप काही आहे पण वरती अजून एक औषध सांगतो. ठीक आहे, तर आता आपल्याला थांबा मी सांगतोय ना, अजून माझं पूर्ण नाही झालंय. ठीक आहे, तर आता वरती सदर आहे. आपण सदरेपाशी जाणार आहोत. तिथे एक तोफ आहे. जास्त वेळ फोटो वगैरे काढाल तिथे काही घालू नका. आपण डायरेक्ट सदरेपाशी सगळे जमणार आहोत. तिथे एक 5 मिनिटं माहिती घेऊन आपण पुढे सप्तमातृकांकडे जाणार आहोत. आणि इथं एक गोष्ट फक्त सांगायची, संवर्धनामध्ये शिवाजी तेलचं नाव तर मॅडमनी मागे सांगितलं, त्यांनीच काम केलेलं आहे. इथं सगळे हे माती वगैरे सगळं इथं गाडलेली होती, इथं ही टाकलेली आहे. आता हे इथं टाकण्याचं सुद्धा एक कारण असतं की त्याच्यामध्ये नंतर समजा रिसर्च झाला किंवा रिसर्च करायचा ठरला, त्याच्यामध्ये काही कॉईन भेटू शकतात किंवा त्याचं काही टेस्टिंग असू शकतं किंवा त्याच्यामध्ये काही ना काही सापडू शकतं. सो त्यामुळे ती माती अगदी तुम्ही खाली सुद्धा टाकून देऊ शकत नाही. म्हणजे बरेचसे रिस्ट्रिक्शन्स आहेत. सो संवर्धन हे सुद्धा काम काही सोपं नाही. त्यामुळे त्यांनी काढले आणि ते अगदी इथं व्यवस्थित लावून ठेवलेले आहे. ठीक आहे, तर आता आपण पुढे सदरेपाशी थांबू. चला, हे आपण पाहतो या एक पुष्करणी. कुंभमेळ्याचं आणि याचं काय कनेक्शन आहे ते मी तुम्हाला सांगते. ही आहे पुष्करणी. तर राजस्थानमध्ये तुम्हाला सगळ्यांना पुष्कर क्षेत्र माहिती असेल. तिकडनं आलेली ही एक आपण धरोहर म्हणतो किंवा तिकडनं आलेली संस्कृती, म्हणून याला खरं तर पुष्करणी म्हटलं जातं. जशी अमरदादाने आपल्याला सांगितलं, पुष्करणी बऱ्याच ठिकाणी असते. पाण्याचे 3 प्रकार आहेत माहिती ना टाक्यांचे. कुठले कुठले? पानपोडी आणि पुष्करणी. लक्षात ठेवा, नानपोडी, पानपोडी आणि पुष्करणी नानपोडी. आणि इकडे तुम्ही पाहिलं असेल मंदिर आहे
बरोबर. तर मंदिरात आतमध्ये कोण कोण जाऊन आलं? जाऊन आला हा बरं, काय आहे मग तिथे? शंकराची पिंड. हा ओके, तिथे ते जे ठेवलंय दगड तो ऍक्च्युली शंकराची पिंड नाहीये, पण पुष्करणी शक्यतो शंकराच्या मंदिराच्या तिथेच असते मोस्टली. तुम्ही पाहिलं असेल आपलं भंडारदऱ्याचं अमृतेश्वरचं मंदिर पाहिलं असेल किंवा आपल्या पंचलिंगाला पण पुष्करणी आहे. जिथे शंकराचे मंदिर आहे तिथे पुष्करणी आहे. तर पुष्करणीमध्ये देव कोष्टक असतात, ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती असतात. पण आता विषय इथं असा झाला होता की जसं आता तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इतिहास माहिती होतोय, पण पूर्वी काय होतं, पूर्वी पण लोकांना इतिहास सगळा माहित नव्हता, कम्युनिकेशनच नव्हतं. आता तुम्ही सगळे आलेत, बऱ्यापैकी व्हॉट्सअप ग्रुपने आलेत किंवा कोणी कोणाला कॉल करून आले, त्यावेळेस कम्युनिकेशन नव्हतं. म्हणजे याचं महत्व काय, जुन्या लोकांना काही माहितीच नव्हतं. मग बऱ्याचशा मूर्ती लोकांनी काय केल्या की खाली टाकून दिल्यात अक्षरशः. मग त्याच्यामुळे इथे तुम्हाला सगळ्या पाहायला मिळत नाहीयेत. तुम्हाला इथे गणपती बाप्पाची मूर्ती दिसते, इथे शिवलिंग आहे, तुम्हाला त्या मूर्ती दिसतील. अष्टक त्या 8 असतात म्हणून त्यांना देवाष्टक म्हणतात, कोष्टक म्हणतात ऍक्च्युली, कळलं. आणि त्या शाखा आहेत, तर त्याच्यामध्ये त्याला हे मंदिराची बांधकाम जी आहे ना, हेमाद्री पंडित नावाचा एक व्यक्ती होता, आर्किटेक्ट म्हणता येईल त्याला त्या काळातला. त्या हेमाद्री पंडित वर्ण ते झालं अपभ्रंश होऊन हेमाडपंथी. आणि पण आमच्या 10वीच्या पुस्तकात पण त्याला हेमाडपंथीच म्हणतात, बट ऍक्च्युली इट इज हेमाद्री पंडित. त्याने आणलेली ती शैली म्हणून त्याला म्हणतात हेमाडपंथी. लक्षात घ्या, हेमाडपंथी. त्याच्यामध्ये प्रकार आहेत द्वारशाखा, रत्नशाखा. म्हणजे तुम्हाला जे डिझाईन दिसतं ना बाजूला आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा, द्वारशाखा, रत्नशाखा, स्तंभशाखा असे वेगवेगळे प्रकार आहेत त्या साईडच्या डिझाईन वरनं. अमर तुला काय ऍड करायचं पुढे? तुम्हाला कोणाला काय असेल तर ह्या मूर्ती पाहून घ्या. द्वारशाखा, रत्नशाखा आणि स्तंभशाखा. हा छोटंसं ऍड करायचं राहिलं. येस, इथं मागे त्या जिथे लोक आहेत तिथे थोडीशी टोप दिसते. जाताना बघा, ज्यांनी बघितली नसेल त्यांनी, म्हणजे आता गर्दी होऊन. तर या टाक्याचं संवर्धन झालंय. जसं आपण हातसरी घरावर पाहिलं, एक पाण्याची टाकी होती. मराठा साहेबांचे संवर्धन संस्था आहे जी शिवाजी यांच्या अंडर काम करते. तर त्यांनी या टाक्याचं सुद्धा संवर्धन केलं, याच्यातला सगळा गाळ काढला. आणि ही टाकी आता पूर्णपणे स्वच्छ आहे. तिथे पाणी साचलेलं आहे, फक्त पावसाचं पाणी, याच्यामध्ये अजिबात माती नाही. आता सगळी माती बाहेर उपसून काढली आणि त्याच्यामध्ये त्यांना त्या तोफा सापडलेला आहे. तिथे ज्या आयुष्य वगैरे आहे त्याच्या मागं आहे. तरी पाहायला भेटलं तोफ, म्हणजे एक तोफ आहे. असं आता तुम्ही पाहून किती खोल आहे? खोल किती असते? 20 फूट. 20 फूट, 15 ते 20 फूट. तुम्ही 20 फूट असेल मे बी, मी पाहिलं होतं ज्यावेळेस काम चालू. जनरली तुम्ही नंदी पण पाहिला असेल, पण इथे वराह नंदी आहे. वराह नंदी कोणी ऐकलंय? वराह स्वरूपात असतो. म्हणजे ते आपण नंदी पाहतो, म्हणजे आपल्या वृषभ म्हणजे बैलाच्या स्वरूपात असतो. तर तो वराह म्हणजे तुम्हाला माहिती आहे पीकच्या स्वरूपात असतो. वराह म्हणजे विष्णूचा हा एक अवतार आहे, वराह अवतार. त्यावेळेस पृथ्वी तोलून धरली होती विष्णूने, म्हणून त्याला वराह नंदीची स्थापना केली गेलेली आहे. एक गोष्ट सांगतो, जसे आपण कदाचित रिपीट होईल थोडीशी. पाण्याच्या टाक्या असतात गडावरती, त्याचा एक मुख्य वापर असतो पिण्याच्या पाण्यासाठी, दुसरं वापरायच्या पाण्यासाठी, आणि तिसरी गोष्ट असते तिथला दगड काढला जातो आणि बांधकामाला वापरला जातो, राईट. तर आता इथलं तुम्ही जर बघितलं तर इथं भरपूर मोठे दगडाचे ढीग आहेत. सो ह्या टाक्यांचा विचार करता काही घडी दगड सुद्धा तुम्हाला दिसतात. म्हणजे इथं दगड काढायचा, तिथं घडवायचा आणि तिथं आजूबाजूला जे काही बांधकाम करत असेल तिकडे ते नेऊ शकत असतील किंवा नेत असतील. सो पहिली गोष्ट दगडासाठी वापर झाला, दुसरी गोष्ट पाण्यासाठी. त्याला सप्तमातृका का म्हणतात? सप्तमातृका म्हणण्याचं सुद्धा एक कारण आहे. आपल्या ग्रंथांमध्ये आपण बघा पाण्याची, अग्नीची, निसर्गाची सगळ्यांची पूजा करण्याची पद्धत आहे. म्हणजे आज आपल्या हिंदू धर्मात तरी माझ्या माहितीनुसार आपण ऑलमोस्ट प्रत्येक गोष्टीची ह्यांना त्या प्रकारे पूजा करत असतो. बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना अंधश्रद्धा वाटते काही लोकांना की बाबा यांची का पूजा करायची आहे. पण ज्या निसर्गातून आपली निर्मिती झालेली आहे त्या प्रत्येक गोष्टीचा आपण आदर केलाच पाहिजे. आणि आपल्या पूर्वजांनी कुठल्या ना कुठल्या रूपाने तो करायला आपल्याला शिकवलं. तसं मग एक पाण्याची पूजा म्हणा किंवा ह्या 7 पाण्याच्या टाक्यांमध्ये 7 वेगवेगळ्या शक्ती आहेत अशी एक मान्यता आहे. मग 7 वेगवेगळ्या शक्ती कोणत्या आहेत बाबा? तर आपल्या ग्रंथांमध्ये एक सप्तमातृका कॉन्सेप्ट आहे. आणि या सप्तमातृकामध्ये 7 वेगवेगळ्या देवतांच्या वेगवेगळ्या शक्ती आहेत. तर त्यातली पहिली आहे ब्राह्मणी, जी ब्रह्मदेवाची पत्नी आहे, म्हणजे ब्रह्माची ती शक्ती आहे. त्यानंतर आहे महेश्वरी, जी शिवाची शक्ती आहे. त्यानंतर कौमारी, जी कुमाराची पत्नी आहे. त्यानंतर वैष्णवी, जी विष्णूची पत्नी आहे. विष्णूची पत्नी मी म्हणतोय इन द सेन्स विष्णूची शक्ती असं सुद्धा म्हणू शकतो.
त्यानंतर वराही जो याचाच एक अवतार आहे, तर ती वराहाची पत्नी आहे, जो विष्णूचा अवतार आहे. त्यानंतर एक इंद्रायणी आहे, जी इंद्राची पत्नी आहे. आणि त्याच्यानंतर जी शेवटची आहे त्याचं नाव आहे चामुंडा, जी की यमाची पत्नी आहे. आणि या गावाचं नाव काय आहे? पुरातन नाव. आणि वरती चावंडा देवीचं मंदिर सुद्धा आहे. म्हणजे ह्या सप्तमातृकांपैकी ही एक शक्ती इथं आहे. त्या हिशोबाने कदाचित ह्या सगळ्या त्या तिच्या बहिणी म्हणा किंवा त्या हिशोबाने या टाक्यांना सप्तमातृका असं म्हटलं जातं. म्हणजे 7 पानाचा टाका, 7 वेगवेगळ्या शक्ती अशी एक मान्यता आहे. आता दुसरं जर तुम्ही बघायला गेलं तर तिथून एक एंट्रन्स आहे, पायऱ्या आहे, आणि तिथे एक दरवाजा सुद्धा आहे त्या टाकीमध्ये उतरण्यासाठी. तिथे एक गणपतीचं छान शिल्प आहे त्याच्यावर. आता कोणी गडबड करू नका, बघायला जायचे, आम्ही फोटो टाकू ग्रुपवरती. तर त्या शिल्पाचं किंवा तिथं आता समजा तिथे दरवाजा आहे आणि हे टाक आहे. आता हे एक वेगळं टाक आहे, म्हणजे प्रत्येक जे 7 वेगवेगळ्या टाक्यात प्रत्येकमध्ये बांध आहे. तर ह्या टाक्यामधलं पाणी देवाच्या आंघोळीसाठी वगैरे वापरलं जायचं आणि फक्त त्या टाक्यातलं वापरलं जायचं अशी एक मान्यता आहे. म्हणजे असं काही नाही की बाबा इकडचं वापरत नव्हते, पण तो एक एंट्रन्स आहे आणि त्याच्यात ते वापरलं जायचं अशी मान्यता. दुसरी एक गोष्ट की आता हे एवढं पाण्याचं टाका आहे, पलीकडे तुम्हाला ते थोडंसं कुठलेलं दिसतं बघा मध्ये, म्हणजे मधीच मोकळी जागा आहे, बाकी सगळी तटबंदी भरलेली आहे. इकडे कोपऱ्यात अगदी माझ्या समोर सुद्धा तिकडे मोकळी जागा आहे, झाड उगवले मोठं. तर तिथं पलीकडच्या बाजूला एक मोठा कॅनल काढलेला आहे. मे बी करायचं जर आउटलेट करायचं असेल, सोडून द्यायचं असेल पाणी किंवा टाकी क्लीन करायचं असेल, तसं काही करायचं असेल तर ते पाणी काढून देण्याची सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली आहे. आता खाली आता हे कातळकोरी आहे, म्हणजे याला खाली आउटलेट आहे की नाही ते अजून आता पाणीच खाली गेलं नाही, त्याच्यामुळे काही मला माहिती नाही. पण जर आउटसोर्स करायचं असेल तर तिथं ती एक व्यवस्था असेल. मे बी जर काढून टाकायचं असेल किंवा काहीतरी कदाचित पूर्वी असेल ज्याच्या अजून प्लेसेस आपल्याला काय सापडले नाही, पण तिथं एक आउटलेट म्हणजे याचं स्थापत्य तरी आपल्याला दिसतं की पाणी जर काढून द्यायचं असेल किंवा सोडायचं असेल किंवा पावसाळ्यात समजा धोधो पाऊस कोसळतो आणि पाणी जास्त झाले, ओव्हरफ्लो झाले, तर मग ते इकडे तिकडे जाण्यापेक्षा त्याला एक आउटलेट काढून द्यावा लागतो. तुम्हाला नाही दिला तर ते तुमच्या किल्ल्यावर पसरेल ना. सो मग तिथं एक आउटलेट काढलेलं आहे की जे पाणी तिकडे जाण्यासाठी. तर अशा होत्या सप्तमातृका. पुढे आता तुम्हाला काय प्रश्न असतील तर विचारा, नाही तर मग पुढचं प्लॅन त्याची खोली बघा. आता पाण्याच्या ज्या गाळांवरती पाण्याच्या टाक्या असतात त्याची काही टाक्या असतात तर ते फक्त दगड काढण्यासाठी बनवलेलं, म्हणजे दगड फक्त तिथनं काढलेला असतो आणि जी ओबडदोबड जागा राहते त्याला टाकीचा आकार दिला जातो, बांधकाम केलं जातं, पावसाळ्याचं पाणी त्याच्यामध्येच असतं. काही टाक्या अशा असतात ज्याच्यामध्ये जिवंत पाणी असतं. ह्या टाक्यांमधलं पाणी तर मी कधी आटलेलं पाहिलेलं नाहीये. ज्याच्यात मध्ये जिवंत पाणी असतं, ज्याचं पाणी कधी आटत नाही, तर त्या अगदी 30-35 फुटापर्यंत खोल असू शकतो. तुम्ही याचीच उंची पाहता, हे तर तुम्हाला 3-4 फूट आरामात असेल. हे एवढं वरचं आहे एवढंच, मग सो खाली भरपूर असू शकतं. आणि आता एक्झॅक्ट उंची का सांगता येत नाही, कारण त्याचं कधी क्लिनिंग किंवा संवर्धनाच्या हिशोबाने त्यातला कधी पाणी उपसा झालं नाही. सो एक्झॅक्ट तर आता असं कोणी पाहिलेलं नाही. आणि मे बी कुणी जर मोजण्याचा प्रयत्न केला, समजा लांब बांबू आणला खाली टाकून बघितला, तर कदाचित जर खाली माती वगैरे साचलेली असेल, समजा आता तिथलं हा हे पाण्याचं टाकं बघा, तिकडे थोडासा एक मातीच्या रंगाचा कलर आलाय. सो माती वगैरे काहीतरी ढासळलं असेल त्याच्यात. सो जर माती असेल आणि जर काढलेला असेल तर तुम्हाला तरी सुद्धा त्याचा एक्झॅक्ट तळ किती आहे तो कळणार नाही. सो म्हणजे तो तुम्हाला तेवढाच कळेल. त्याच्यामुळे एक्झॅक्ट तर नाही सांगू शकत, पण अगदी 5 फुटांपासून 30-35 फुटांपर्यंत टाक्या खोल असतात. सो ही तुम्ही एक अंदाजे म्हणू शकता 25-30 फूट असू शकतो, म्हणजे ॲज पर इथं जेवढं ज्या पद्धतीने दिसतंय. ठीक आहे. आता आपण पुढं काही लेण्या आहेत, मॅडम तिथं माहिती देतील आणि तिथंच आपण ब्रेक घेणार आहोत आणि मग पुढची सूचना ब्रेक झाल्याच्या नंतर घेऊया. ठीक आहे. अजून कुणाला काय ॲडिशन? पाणी हे पूर्वी जे जिवंत पाण्याच्या टाक्या सापडलेल्या शोधलेल्या त्यांनी, म्हणजे असं काही त्याला अवगत होती का जमिनीतलं, जसं आता यंत्रणेद्वारे किंवा काही? 100% शिवनेरीला कदाचित पाण्याच्या टाक्यापासून तुम्हाला माहिती सांगितली का नाही मला माहित नाही, कारण उशीर झाला मे बी वरती जाईपर्यंत. पण शिवनेरीला आपल्या ज्या गंगा जमुना टाक्या त्याच्यामध्ये सुद्धा 12 महिने पाणी असतं. किंवा अगदी मी महाराष्ट्रातल्या ना ज्या किल्ल्यांवरती गेले, मे बी बरेच किल्ले असे आहेत जिवंत पाणी आहे जवळ, मे बी बरेच किल्ले असे आहेत की जिथं तुम्ही अगदी मेच्या कडक उन्हाळ्यात गेलात ना तरी सुद्धा तिथं पाणी असतं. अगदी जीवजनसारखा किल्ला आहे, खाली आजूबाजूला पाणी नाही. ठाकर समाजाच्या ह्या होत्या ना, लेडीज होत्या, त्यांनी आम्हाला सांगितलं हरकतचं जे बारू आपण पाहिलं ना 12 महिने ते पाणी वापरतात. भर उन्हाळ्यात ते म्हणे अजिबात पाणी आटत नाही. आणि आता इव्हन आम्ही वरती येताना मला वाटतं माझ्या बरोबर हाच होता, यांनी खालच्या गावातला फोटो काढला, टँकर चालू आहे खालच्या एका गावामध्ये, वर गडावर पाणी. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आता तीच गोष्ट मी तुम्हाला की अगदी आताशी फेब्रुवारी चालू झालं, मी मेच्या कडक उन्हाळ्यात सुद्धा फिरतो. सो कडक उन्हाळ्यात सुद्धा घरांवरती पाणी असतं. याचा अर्थ काय माहिती का, तुम्हाला जर आज विहीर वगैरे खणायची असेल तर तुम्ही पानाडी वगैरे आणता. आपल्याकडे पद्धत आहे नारळाची काय करतात की अजून काय काय त्यांच्या टॅक्टिक्स असतात, सायन्स
आणि त्या गोष्टीमध्ये सायंटिफिक रिझन आहे बरं, प्रत्येकालाच कळतं असातला भाग नाही, सायन्स आहे त्याच्यामध्ये. मी काय ते काय म्हणूया असंच वगैरे अंधश्रद्धा नाहीये, त्याच्यामध्ये सायन्स आहे. आणि तेवढं प्रगत आपलं सायन्स होतं ते आपल्याच पूर्वजांकडून आपल्याकडे आलं. ते कसं कळतं आपल्याला, तर बघा आता एवढ्या उंच डोंगरावरती खडकात कुठं पाणी असेल हे जर आपल्या पूर्वजांना कळत असेल, म्हणजे त्याच्यामुळे त्यांनी तर काय तिथं खोदले असतील ना, म्हणजे आपल्या पूर्वजांचं भूगर्भशास्त्र तेवढं प्रगत होतं. मग त्यांच्याकडनं शिकत आपण आजपर्यंत आलो ना, आपण ते पाण्याची वगैरे काय पद्धती करायची ती करतो. त्याहून अजून एक महत्वाचा मोठा पुरावा की मॅडम असतील, मी असेल, एक ग्रंथाचा उल्लेख नेहमी करत असतो. कुठल्या बरं? आज्ञापत्रात मॅडमनी पहिलंच एक त्या दिवशी वाक्य सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? काय बघून गड बांधायचा, म्हणजे जिथं पाण्याची व्यवस्था आहे ना तिथंच गड बांधायचा. तुमच्याकडे पाणी नसेल तर तुमच्याकडे लय धान्य, लय दारुगोळा, लय काय काय, मला किल्ला तुमचा काय उपयोगाचा? पाणी लागतच लागतं. जिथं पाणी आहे तिथंच तो म्हणजे गड असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्या पूर्वजांना जमिनीमध्ये डोंगरामध्ये कुठं पाणी आहे याचं ज्ञान होतं, हे आपल्याला मान्यच करावं लागतं. आणि हे मान्य करण्यासाठी मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, आपले पूर्वज आपल्यापेक्षा 100 पटीनं हुशार होते. ठीक आहे, आपण आता लेण्याकडे जाऊया. बाकीच्या सूचना मी पुढे देईन. एक मिनिट मी घेतो जरा थोडंसं. आपल्या जुन्नरमध्ये किती धरण आहेत? 5. हे मानव निर्मित धरण आहेत. हे डोंगर म्हणजे आहेत ना एक धरणच आहे, ते आपल्याला दिसत नाही पाणी, पण याच्यामध्ये खूप मोठा पाण्याचा साठा असतो. ज्यावेळेस सूर्यप्रकाश ज्यावेळेस हे होतो ना, तर ते म्हणजे आता आपण डोंगरावर, आपण जमिनीपासून कितीतरी उंच आहे, मग तेवढं आता समजा जमिनीवर जर सूर्यप्रकाश पडला तर ते पाणी बरंचसं खाली असतं, पण याच्यामध्ये ना ते पाणी असं याच्या धरणाच्या स्वरूपात हे असतं. तुम्ही बघा 12 नद्या व्हायच्या पूर्वी किंवा जे ओढे व्हायचे, तर हे डोंगरावर नसते हे होत, म्हणजे हे धरणाचे साठे आहेत आणि यातनं ते पाणी 12 महिने व्हायचं पूर्वी. तर हे एक निसर्ग निर्मित एक डोंगर म्हणजे तुमचं एक धरणच आहे, पाण्याचा साठा आहे खूप मोठा. अभ्यास करण्यासारखं भरपूर आहे. तुम्हाला मी सांगत असतो ना शिवचरित्रात बरंच काय काय, शिवचरित्रात पाण्याची व्यवस्थापना कशी केली जाते याच्यावर अभ्यास करायला चालू करा कोणतरी. चला पुढच्या वर्षी